जय हिंद, जय महाराष्ट्र. मागील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी अपडेट आलेली आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, त्या 5 लाख लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळायलाच नाही आहे. शेकडो कोटी रुपये सरकारकडे अडचणी पडून आहे. मे महिन्याचा हप्ता भरपूर महिलांना मिळायला नाही आहे. नेमकं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे की ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. त्या अगोदर सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शुक्रवारी 6 जूनपासून देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र योजनेअंतर्गत नोंद असलेल्या जवळपास 5 लाख महिलांना हा हप्ता ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्या महिलांनी नोंद केली आहे त्यापैकी जवळजवळ 5 लाख महिलांना हा हप्ता ठिकाणी देण्यात आलेला नाही आहे. त्याचं कारण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यामागील कारणही समोर आलं आहे. तर कारण असं आहे की आता ह्या 5 लाख बहिणीही योजनेमधून बाहेर फेकल्या जाणार का, याबद्दलची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. तर बघा, तुम्ही जर बघितलं तर आदित्य तटकरेंच्या विभागाला ठिकाणी पडून आहे. म्हणजेच काय, जो काही निधी, जो काही पैसा आहे तो ठिकाणी आदित्य तटकरेंचा जो काही विभाग आहे त्या ठिकाणी पडून आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी 5 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्याचं KYC पूर्ण केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या 5 लाख खातेदार महिलांना मे महिन्याचा हप्ता थेट बँकेत देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय आदित्य तटकरेंच्या अंतर्गत येणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाने घेतले असल्याने 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच काय, तर ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी घाबरायची गोष्ट नाही आहे. महिलांना आता वाटेल की आम्ही ह्या योजनेमधून बाहेर फेकलो गेलो काय, की आम्हाला ही मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, आता जूनचा सुद्धा हप्ता मिळणार नाही, पुढचेही हप्ते या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही का, आम्ही या ठिकाणी अपात्र झालो का, अशा भरपूर महिलांना वाटत होतं. तर तसं झालेलं नाही आहे. संपूर्ण माहिती सांगतो, लक्षपूर्वक बघा. तर प्रकरण असं घडलेलं आहे की जवळजवळ 5 लाख महिला ज्या होत्या, 5 लाख महिला त्यांना पैशा ठिकाणी आलेले नाही आहे. तर पैसे येण्याचं कारण काय, तर त्यांच्या ठिकाणी बँकमध्ये KYC झालेलं नाही आहे. ज्या महिलांचं KYC झालं होतं त्यांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे आले, पण ज्या महिलांचं KYC झालं नव्हतं त्यांना पैसे आलेले नाही आहे. दुसरी गोष्ट, आधार लिंक तुमच्या ठिकाणी बँक खात्याला नव्हतं. म्हणजेच काय, तर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे आलेले नाही आहे. तर पटापट तुम्ही बँकमध्ये जाऊन KYC करून घ्या, किंवा आधार लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. जर चेक असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहून पाठवा की सर माझा आधार लिंक आहे, सर माझा ठिकाणी KYC झालेलं आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुमचा मे महिन्याचा हप्ता पाठवला जाईल. आणि जर का तुमचं आधार कार्ड लिंक नसेल किंवा तुमच्या बँक खात्याला तुमचं KYC केलं नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. म्हणून सांगतोय की लवकरात लवकर KYC करून घ्या. आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर मे महिन्याचा हप्ता पाठवला जाईल आणि पुढचं जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तोही पाठवला जाईल. तर हे कारण होतं. तुम्ही अपात्र झालेलं नाही आहेत, काळजी करू नका, तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील. भरपूर महिला म्हणताय की सर आम्ही अपात्र झालो का, सर आम्हाला पैसे मिळणार नाही, आम्ही या ठिकाणी बाद झालो का, योजनेमधून आम्हाला ठिकाणी रद्द करण्यात आलं का. तसं नाही आहे, तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे. फक्त तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवण्यासाठी एक प्रॉब्लेम आला आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही ठिकाणी KYC केलं नाही आहे. तर बँकेत जाऊन तुम्ही KYC करून घ्या किंवा तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. जर केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. ज्या महिलांचं होतं लिंक, ज्यांचं KYC होतं त्यांना पैसे आले, ज्यांचं नाव होतं त्यांना पैसे आले नाही आहे, तर ही अडचण होती. तर पटापट करून घ्यायचं आहे. नंतर बघा, नोंद किती आणि लाभार्थी किती. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. या योजनेअंतर्गत 2,52,00,000 लाभार्थ्यांसाठी विभागाकडून दरमहा 3,780 कोटी रुपयांची तरतूद केली जाते, पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक मदत 2,47,00,000 महिलांना हस्तांतरित केली जाते.
तर बघा अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे की ज्या 5 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जात नाही आहेत त्या महिलांनी KYC तपशील अद्ययावत न केल्यामुळे त्यांना योजनेच्या फायद्यापासून वंचित राहावे लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। यामध्ये KYC न केलेल्या महिलांचा जसा समावेश असू शकतो तसेच या ठिकाणी बोगससुद्धा जे काही महिला त्यांचा या ठिकाणी समावेश असू शकतो। म्हणून पटापट सांगतो की KYC करून घ्या जेणेकरून तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे पाठवले जाईल। आणि दुसरी गोष्ट की भरपूर अशा महिला की ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाले। ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा सर मला हप्ता मिळाला नाही आहे। ज्यांना मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर जूनचा हप्ता पाठवला जाईल। तर ही महत्त्वाची अपडेट होती। जूनचा हप्ता तुम्हाला इथे काही दिवसांमध्ये मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।